रत्नागिरी तालुक्यातील साखरतर येथे एका प्रवाशाच्या पायावरून एसटी गाडीचं चाक गेलं। त्यामुळे संतप्त झालेल्या जमावानं चालक आणि वाहकाला मारहाण केल्यामुळे घटनास्थळी काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। या घटनेविषयी अधिक माहिती मिळवता असं सांगण्यात आलं की एसटीच्या शहरी वाहतूक करणाऱ्या गाडीनं साखरतर येथील जैनुद्दीन अहमद शिरगावकर या प्रवाशाला जोराची धडक दिल्यानंतर तो खाली कोसळला आणि त्याचे पाय चाकाखाली गेल्यामुळे तो गंभीर जखमी झाला। ही घटना वाऱ्यासारखी गावात समजताच संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी चालक आणि वाहकाला मारहाण केली। किती लोक होती मारायला? 30-35 जण होते। पहिल्यांदा बाहेर मारलं नाही, त्याच्यानंतर मी आतमध्ये गाडीत येऊन बसलो, त्या गाडीत येऊन 3दा मारलं। साखरतरला गेलो होतो, कासारवेली होती 9वीची, रिटर्न निघत होतो। दुसऱ्या स्टॉपला गाडी थांबली साखरतर, सगळे चढले, उतरले पण उतरणार डबल वेल गेली, थोडी पुढे गेली गाडी आणि खालून 2 माणसं ओरडली, कॉमेडियनच होते। गाडी थांबवायला सांगितली म्हणून मी थांबवली। ते म्हणाले माणूस पडलाय, म्हणून मी बघायला गेले तर म्हणतात चाक गेले पायावर, म्हणून मी उतरून बघितलं, आले आत आणि ड्रायव्हरला गाडी थांबवायला सांगितली, म्हटलं साईडला लावा कोणतरी पडले, म्हणून आम्ही जस्ट बघायला आलो तर त्यांच्या पायावरून गेली होती गाडी आणि रक्त खूप येत होतं आणि रिक्षा बघत होतो, कोणच येत नव्हतं रिक्षा घेऊन पुढे आणि साईडला लावल्या 2-4 रिक्षा निघून गेल्या, म्हणजे फटाफट साईडला लावलेल्या होत्या आणि भरपूर वेळ बघत होतो रिक्षा, पण कोणच आलं नाही। नंतर आम्ही त्यांना रिक्षा भरलं आणि दिलं, पण थोड्या वेळाने सगळेजण आले आणि ह्यांना मारायला लागले गाडीच्या साईडला, म्हणून मी आत आले आणि कंट्रोल केबिनला कल्पना द्यायला फोन केला तर सगळ्या लेडीज चढल्या, माझा फोन आपटला आणि त्यांनी दांडीवर माझं डोकं आपटलं आणि मारायला सुरुवात केली। थोड्या वेळ ड्रायव्हर आत आले तर आतमध्ये सगळेजण आले आणि स्टेअरिंगवर त्यांना मारायला लागले, 2दा चढले गाडीत सगळेजण। या घटनेचा निषेध म्हणून संघटनांनी एसटी गाड्या बंद करून आरोपींना अटक करण्याची मागणी केली। एसटी आणि प्रवाशांमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झाल्याचं वृत्त समजताच आमदार उदय सामंत, अप्पर पोलीस अधीक्षक तुषार पाटील, शहर पोलीस निरीक्षक इंद्रजित काटकर आदी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी सर्वांना शांत करीत मार्ग काढण्याचा प्रयत्न केला। मी त्याला साहेब सजेशन असं केलं की हे सगळा मॅटर सॉल्व्ह झाल्यानंतर 15 दिवसांनी या स्तरावरचे 15 ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, पोलीस डिपार्टमेंट म्हणून तुम्ही ऐकून घेतले युनियनचं आणि या संघटनांकडनं, या कर्मचाऱ्यांकडनं, कामगारांकडनं ग्राहकांच्या अपेक्षा काय आहेत, अशी काहीतरी एक समन्वयाची बैठक जर झाली तर चांगले मार्ग देऊ शकतो। आज त्या ह्या गोष्टीवर ठाम आहे की जबाब नोंदल्यानंतर, फिर्याद दाखल झाल्यानंतर ज्यांच्यावर फिर्याद दाखल होईल त्यांच्यावर कारवाई झाली, बरोबर ना? अजून काय म्हणायचं? आणि ते कारवाईचं आश्वासन SP साहेबांनी दिल्यानंतर तुम्ही संप मागे घेणार की नाही ही पण भूमिका तुम्ही स्पष्ट करा। मी एक मीडिएटर म्हणून तुम्हाला इथं आणलेलं आहे, काय आहे म्हणजे आता सगळे इथं आलेले तर तुम्ही चर्चा करून मार्ग आणून संप मिटवून टाकावं आणि त्याला पण संरक्षण द्यावं कायद्यानं, अशी आमची इच्छा आहे। या वादामुळे सुमारे 5 ते 6 तास एसटीची वाहतूक बंद ठेवण्यात आल्यामुळे ग्रामीण भागात जाणाऱ्या प्रवाशांचे अतोनात हाल झाले। Audio Jungle.
अखेर उशिराने चालक आणि वाहकाला मारहाण करणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. तसंच प्रवाशांना जबर जखमी करणाऱ्या चालकाविरुद्ध देखील कारवाई करण्यात आल्यानं बंद पडलेली एसटी सुरू झाली आणि तापलेलं वातावरण देखील शांत झालं. दरम्यान पुन्हा कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेत सर्वांना शांत राहण्याचं आवाहन केलं.